नमस्कार. मानिनी नंदिनी आणि काव्याला बोलते, मला नाही माहिती तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडून जाल की नाही, तुमच्या नवऱ्याशी तुमचं काय नातं आहे ते. पण बाळांनो, मी खरं सांगू का, मी तुम्हाला मनापासून माझ्या मुली मानलं आहे. प्लीज मेहरबानी करा, या आईवरती उपकार करा. या आईला तुम्ही दोघी कधीच सोडून जाऊ नका. तुमच्यापासून या आईला कधीच लांब करू नका. हे ऐकताच चांगलाच धक्का नंदिनी आणि काव्याला बसलेला असतो. त्यावेळेला विक्रमादित्य मानिनीला बोलतात, मानिनी, तुझ्या या गोष्टींमध्ये मुलींना अडकवू नकोस. कशाला अडकवतेस? त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दे. इथे जर का आपली मुलगी असती तर आपण तिला या नात्यामध्ये अडकवलं असतं. ज्या नात्यामध्ये त्या खुशच नाही आहेत, त्या नात्यामध्ये त्यांना अडकवण्यात काय अर्थ आहे? तेव्हा मात्र मानिनी बोलते, अहो काय करू मी? माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त होताना बघू का? मान्य आहे, पार्थ आणि जीवाला मी जन्म दिलाय, पण खरं सांगायचं तर नंदिनी आणि काव्याला मी मुली मानलंय अगदी मनापासून. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज प्लीज तुम्ही विचार करा. तेव्हा मात्र नंदिनी बोलते, आई तुम्ही नका काळजी करू, आम्ही कुठेच जात नाही. आई तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही तुमच्या सोबतच आहोत. प्लीज आई तुम्ही अजिबात असा विचार करू नका. तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते, हे बघा काव्या, नंदिनी, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. तुम्हाला पार्थ आणि जीवापासून वेगळं व्हायचं आहे, व्हा. माझी काहीच म्हणणं नाही माझं. पण खरं सांगू का, प्लीज तुमच्या आईला मात्र तुम्ही बाजूला करू नका. तुमच्या या आईला मात्र तुम्ही विसरू नका. तेव्हा लगेच नंदिनी आणि काव्या बोलतात, आई कसं विसरणार तुम्हाला मी? खरं सांगायचं तर या घरात आल्यानंतर तुमचाच तर आधार होता. तुम्हीच तर अशा एक व्यक्ती होतात ज्या कायम माझ्या पाठीशी उभं राहायचात. आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही आई. कायम आम्ही तुमच्या सोबतच आहोत. तेव्हा मात्र मानिनीला खूप आनंद झालेला असतो. इकडे नंदिनी आणि काव्या बोलत असतात. नंदिनी काव्याला म्हणत असते, काव्य आपलं काही चुकतंय का? आपण फक्त आपला विचार केला, पण आईंच्या आणि बाबांच्या मनाचा विचारच केला नाही. आपण त्यांच्याबद्दल काहीच विचार न करता कोणताही निर्णय घेऊन मोकळे झालो. तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते, विक्रमादित्य काय करायचं? मुलांचे संसार कसे सांभाळायचे मला तर कळतच नाही आहेत. खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटायला लागली आहे. मला एवढी भीती वाटायला लागले की मला समजत नाही काय करावं ते. पण मी मात्र शांत बसणार नाही. मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही. मी माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त होत असताना नाही बघू शकत. तेवढ्यात मात्र इकडे नंदिनी आणि काव्या मोठ्याने बोलतात, आम्ही आमचा निर्णय घेतलाय. आणि त्या मानिनीच्या बेडरूममध्ये येतात आणि मानिनीला बोलतात, आई तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त आणि फक्त तुमच्या दोघांसाठी आम्ही हा निर्णय घेतलाय की आम्ही घटस्फोट घेणार नाही. आम्ही घटस्फोटाचे पेपर कायमचे फाडून टाकू. आणि तिच्यासमोर खरोखर घटस्फोटाचे पेपर फाडतात. तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते, नंदिनी, काव्या, तुम्ही माझ्यासाठी हा निर्णय घेताय का? बाळांनो, तुम्ही माझ्यासाठी हा निर्णय घेऊ नका. खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या बाजूने उभं राहा, पण प्लीज असं काहीतरी करू नका. तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते, नंदिनी असा विचारच का करतेस? नंदिनी असा विचार करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, कायम स्वतःचा विचार कर. आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर नाही बोलायचं. प्लीज प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे स्वतःचा विचार करायचा आहे, बाकी कोणत्याच गोष्टीचा नाही. तेव्हा मात्र विक्रमादित्यांना खूपच त्रास झालेला असतो. विक्रमादित्य बोलतात, बघितलंच मानिनी, आपल्या सुना किती गुणी आहेत त्या. त्यावेळेला नंदिनी बोलते, नाही बाबा, आमचंच चुकलं. आम्ही तुमचा विचार न करता निर्णय घेतला. पण खरं सांगू का बाबा, आमच्याकडे पर्यायच नव्हता. आम्ही तरी काय करणार होतो? खरं सांगायचं तर बाबा, मला खरंच खूप भीती वाटत होती. खरं सांगायचं तर एक गोष्ट मला कळतच नव्हती, ती म्हणजे
आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे की चुकीचा हे तर मला माहितीच नव्हतं, पण शेवटी आई आणि बाबांसाठी हा निर्णय घेतलाय. तेवढ्यात मात्र रम्या मोठ्याने बोलते, काय गरज आहे घटस्फोटाचे पेपर फाडायची? नंदिनी, काव्या तुमच्यासोबत जीवा आणि पार्थ खुश नाहीत, मग तुम्ही कशाला उगाच नाटकं करताय? तेव्हा लगेच नंदिनी बोलते, रम्या तुला कोणी विचारलं का? मुळात तुला विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि खरं सांगू का रम्या, ते आमचे नवरे आहेत, ते खुश आहेत की नाहीत हे आम्ही बघू, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो आणि मानिनी खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, आता सर्वच संपलं, आता मला या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही. खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र कळून चुकली, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही, आणि मला आता शांत बसायचं सुद्धा नाही. तेवढ्यात मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात, आता सगळ्या गोष्टीचा काय तो न्याय निवाडा झालाच पाहिजे. आणि ते लगेच मोठ्याने जीवा आणि पार्थला बोलवतात. तेव्हा मात्र जीवा आणि पार्थ तिथे आल्यानंतर मानिनी मोठ्याने बोलते, काय चाललंय? हे बघा, नंदिनी आणि काव्याने घटस्फोटाचे पेपर फाडलेत. आता काही झालं तरी सुद्धा त्या दोघीही तुमच्या आयुष्यात लुडबुड करणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवायची जीवा आणि पार्थ, त्या तुमच्या बायका आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्हाला खुश राहायचं आहे, तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. हे ऐकताच जीवा आणि पार्थ बोलतो, म्हणजे नंदिनी आणि काव्या घटस्फोट घेत नाही आहे? मला तर खूप आनंद झालाय, एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही. आता तर कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही, आता सगळं काही व्यवस्थित होणार. तेव्हा मात्र मोठ्याने पार्थ बोलतो, हो, मी काव्यासोबत संसार करायला तयार आहे आणि कायम काव्यासोबतच राहणार. तेव्हा रम्या बोलते, काय चाललंय पार्थ? अरे काय बोलतोयस तू? पार्थ, अरे जरा विचार कर. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, मी विचार केलाय, आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, आता सर्वच संपलं. आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आम्हाला आमचा संसार वाचवायचा आहे. तेव्हा मात्र काव्या आणि नंदिनी बोलतात, आम्ही सुद्धा आमचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करूच, आम्ही सुद्धा असं वागणार नाही, एक संधी आम्ही सुद्धा आमच्या संसाराला देऊ. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मानिनीसाठी काव्य आणि नंदिनी जीवा आणि पार्थला स्वीकारतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.